अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल। पण दोनही केस मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल। पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्याच ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो। मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळे मंगळवारी कळेल। सगळ्यात महत्त्वाचं काल राहुल गांधी यांनी जो हायड्रोजन बॉम्ब टाकला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची नावं असल्याचं समोर आणलं होतं। तुमच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला होता की निवडणूक चोरी झालेली आहे। तर राहुल गांधीची वेडेपणा आहे, त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे। नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही। त्यांनी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर। दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला, तिबार मतदार कामठीमध्ये आहे, ते संपूर्ण राज्यातच आहे। परवा आशिष शेलार बोलले काही चूक नाही आहे। कामठीमध्ये 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला 3 मतं 4 मतं 2 मतं 1 मतं, काँग्रेसला 600 मला 2 मतं, 400 मतं काँग्रेसला 4 मतं मला, असे 65 बूथ आहेत। आता त्या बूथवर 5-5 10-10 12-12 दुबार मतदार आहे। इतकं त्या ठिकाणी वाईट आहे। आणि ही मतदार यादी दुबार मतदाराची नावं काढण्यासाठी कोण प्रयत्न केले तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली। मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या यामध्ये दुबार तिबार नावं आहे। आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्या विरुद्ध लढलेले ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली, तिथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत। आता मला सांगा